त्यावेळेस सर्व शेतकरी डोळे लावून बघत होते, भरभरून मदत मिळेल आणि या संकटावर आम्हाला काही प्रमाणात का होईना मात करता येईल, अशा प्रकारची भावना शेतकऱ्यांची होती. याचं कारणही आहे की जानेवारी ते सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यामध्ये, एकट्या मराठवाड्यामध्ये 781 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. हे आम्ही काही आकडा वगैरे चुकीचं सांगत नाही, तर सरकारी नोंदीनुसार हे आकडा सांगतो. आणि अतिवृष्टीमुळे गेल्या 15 दिवसातले शेतकऱ्यांची आत्महत्या 74 आहे. फक्त 15 दिवसात झालेल्या आत्महत्या 74 आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आपलं जीवन संपवत आहे. पोराबाळांचं पालन पोषण करू शकत नाही, घरची चूल पेटणं बंद झालेलं आहे, पोत्याचं नव्हतं झालेलं आहे, शेतीमध्ये काही शिल्लक राहिलेलं नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची आस होती, भरपूर प्रमाणात मदत मिळेल अशा प्रकारे शेतकऱ्यांना वाटत होतं. दुर्दैवानं आज जो निर्णय झाला तो शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्यासारखा निर्णय झाला. खरं तर निवडणुकीच्या पूर्वी मतासाठी तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक करायसाठी वाटेल ते निर्णय घेता. 3 हेक्टर पर्यंत मदत केली गेली होती मागच्या वेळेस. आता ही मदतीची व्याख्या फक्त 2 हेक्टर पर्यंत आणली. NDRFच्या निकषाप्रमाणे जी बागायती आहे, आपला जिरायती आहे, जिरायती शेतीला 8,500 रुपये आणि शेतीला 7,500. ते NDRFच्या निकष आहे. त्यामध्ये सरकारने भर घालून सरकारची तिजोरी खुली करून शेतकऱ्याला किमान 50,000 रुपये हेक्टरी मदत मिळेल अशी अपेक्षा होती. पण दिलं काय? कोरडवाहू शेतकरीला 18,500 आणि हे 2 हेक्टर पर्यंत, आणि हंगामी किंवा त्याला बागायती म्हणतो आम्ही त्याला 27,000 रुपये. म्हणजे NDRFचा निकष हा केवळ NDRFच्या निकषाप्रमाणे तसे 8,500 प्रमाणे 17,000 मिळत होते. मग 10,000 रुपये राज्य सरकारने घातले. आता केंद्र सरकारने जर राज्याला मदत केली असेल तर मग वरची मदत काय फक्त 10,000 रुपये हेक्टरी, किंवा राज्य सरकार देत असेल तर मग केंद्राने मदतच केली नाही, त्याचा अंतर्भूत नाही याच्यामध्ये. 27,500 रुपये हेक्टरी जर तुम्ही मदत करत असाल तर शेतकरी यातून सावरेल कसा? सोयाबीनचं पीक पूर्णतः गेलेलं आहे, कापूस पूर्ण संपलेला आहे, अनेक पिकं त्यामध्ये कांदा शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, काही भागामध्ये धान शेतकरी उत्पन्न झाला आहे, टमाट्याचं शेतकरी हे झालेला आहे, फळबागांची प्रचंड नुकसान झालेले आहे. मराठवाड्यात काही जिल्ह्यामध्ये द्राक्ष आणि काही जिल्ह्यामध्ये तुमचं मोसंबी होतो, ते पीक पूर्णतः ती झाडं कोलमडून गेली, जमिनी खरडून गेल्या आणि काही राहिलं नाही शेतकऱ्याकडे. आणि ही तोटकी मदत आकडा फुगवून सांगितलंय की आम्ही 32,500 आपला 31,628 कोटी रुपयाचं पॅकेज देतो. दिवाळीपूर्वी किती देणार आहात हे सांगितलं नाही. आम्ही साधारणतः ॲव्हरेज मध्ये बागायती, जिरायती, कोरडवाहू ह्या 38,000 हेक्टरची मर्यादेमध्ये आम्ही गणित काढला तर फार तर हे 17,000 कोटी रुपये होतात. मग 31,000 कोटी रुपये आले कुठून? हा पॅकेज फुगवून कशाला देत आहे? आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सरकार म्हणतंय की आम्ही पीक विम्याचे पैसे देणार आहोत. पीक विम्याच्या आता जे काही नव्यानं पॉलिसी आली किंवा धोरण ठरवलं पीक विम्याच्या संदर्भात, जे निकष आले, जे ट्रिगर आले, त्या ट्रिगरमध्ये जे 5 निकष आता नव्यानं घातले गेले त्यामध्ये अतिवृष्टीमधला शेतकऱ्यांचा समावेशच नाही. आणि मग ही बनवाबनवी कशाला? त्याला काही मिळूच शकत नाही. आमचं चॅलेंज आहे त्या ट्रिगरमध्ये अतिवृष्टी किंवा अतिवृष्टीमध्ये झालेली शेतीचं नुकसान त्याचा काही समावेश नाही. फळबागांचं पुढे कांद्याचा समावेश त्यामध्ये नाही आहे, त्याला पैसे पण टोमॅटोचा समावेश नाही आहे. मग हे उभे जी काही पिकं आहेत, सोयाबीन आहे, कापूस आहे, तर हे पिकं याच्या व्यतिरिक्त झालेलं नुकसान आहे. आणि यामधून मला वाटतं की या सगळ्यामध्ये शेतकऱ्याला हवालदिल करून शेतकऱ्याला पुन्हा कर्जाच्या खाईत शेतकऱ्याला उद्ध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा पुरात लोटण्याचं काम सरकारच्या माध्यमातून होताना आम्हाला दिसत आहे. आणि विशेष करून तुम्ही या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची आवश्यकता होती आणि ते कर्ज माफ न करता कर्जमाफीची घोषणा करण्याची आवश्यकता होती. कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन तुम्ही आणा पैसे कुठून उभे करायचं का? मी मागच्या वेळेस ते म्हणालो की
एकीकडे महाराष्ट्र अदानीला लुटून दिलं जात आहे, जमिनी अदानीच्या खिशात घेतली जात आहे आणि मोठ्या मोठ्या प्राईम लँड अदानीला कवडीमोल भावाने दिल्या जात आहे. आणि त्या जमिनीचं जरी ऑप्शन केलं असतं, जमिनी विकल्या असत्या ओपन मार्केटमध्ये, तरी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली असती आणि मोठ्या प्रमाणात मदतही करता आली असती. पण तुमचं प्रेम वेगळं आहे, शेतकऱ्यांच्या संदर्भातलं प्रेम वेगळं आहे आणि धनदानगेच्या संदर्भात, उद्योगपतींच्या संदर्भात तुमची भूमिका वेगळी आहे. हे आता महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय. तुम्हाला शेतकऱ्यांना मदत करताना हा ताकडता घेत आहे आणि अदानींना मदत करताना मात्र तुमचा ताकडता होत नाही. ही भूमिका या महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर त्याचे तर पुन्हा वांदे आहे. कारण आपण शेतीच्या संदर्भात शेतकऱ्यांना मदत करतो, तिथे राबणारा जो शेतमजूर आहे, साधारणतः मराठवाड्यामध्ये शेतीवर अवलंबून असलेला व्यक्ती हा 27% 28% आहे. अवलंबून असलेला म्हणजे जो मजुरीचं काम करतो शेतकऱ्यामध्ये, त्या 27-28 लोकांच्या हाताला कामच नाही राहिलं. तो कसा जगेल? त्याच्यासाठी काय देणार आहात? शेतमजुराचा विषयच कोणी काढत नाही. ज्यावर शेतीमध्ये काम केल्यानंतर त्याची चूल पेटते आहे, त्याच्या पोरांना 2 घास खायला मिळतात, पण त्याचा विचार कोण करेल? त्या संदर्भात कुठे काही केलं गेलेलं नाही. आणि हे केवळ हातूर मातूर करून, वेळ मारून शेतकऱ्यांना कोणाला पानं पुसण्याचं काम झालंय. म्हणून हा पॅकेज काही शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी नाही, तर पुन्हा शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत आणि शेतकऱ्याला मारण्यासाठीच ही उपाययोजना मला दिसते. कर्जमाफीची तुमची मागणी होती, शेतकरी देखील तेच म्हणत होते की सरकारनं 7/12 कोरा करावा, मात्र तसं 7/12 कोरा यामुळे होईल का? कर्जमाफी करू असं मुख्यमंत्री म्हणतात. कधी करणार? जर जानेवारी ते सप्टेंबर एकट्या मराठवाड्यामध्ये 700च्या पलीकडे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, 781. आता कर्जमाफीची आवश्यकता आहे की सर्व शेतकऱ्यावर आहे. देऊ कर्जमाफी करू, कधी करणार? तुम्ही सांगा आम्हाला, त्यामध्ये करू, 6 महिन्यामध्ये करू, वर्षभरामध्ये कधीतरी सांगा ना. तुम्ही घोषणा करून निवडणुकीच्या पूर्वी तुमच्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध करून वर्ष झालंय, देतोच म्हणताय, आमच्यावर विश्वास ठेवा. अरे किती विश्वास ठेवायचा? आणि देणार कधी? म्हणजे काय शेवटच्या वर्षात द्यायचं ठरलं काय? निवडणुकीच्या वर्षात आम्ही कर्जमाफी दिली सांगायला, आणि 5 वर्षात मेलेल्या शेतकऱ्यांनी, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पोराबाळांचं काय, त्याच्या कुटुंबाचं काय, तो उद्ध्वस्त झालेल्या माणसाचं काय, यावर कोण बोलणार? त्यामुळे यावर आमचा फार काही विश्वास नाही. त्यांनी दिल्याशिवाय, लबाडाचं जेवण खाल्ल्याशिवाय करत नाही. हे लबाडांचं निमंत्रण आहे असं आम्ही म्हणतो. तुम्ही म्हणाले की आकड्यांची फेरफार आहे, आकडे फुगून सांगितले जात आहे. कोणत्या प्रकारचे आकडे असं वाटतं तुम्हाला यामध्ये फुगून सांगितले जातात? सगळेच आकडे फुगवले जात आहेत. 38 लाख हेक्टर जमीन जर झाली, त्याची आम्ही 2 हेक्टर पर्यंत जरी मदत काढली आणि आत्ताच्या याला एव्हरेज जरी काढला तर 17,000 कोटीच्या वर होत नाही. मग 31,000 कोटी आले कुठून? 31,628 कोटी पुन्हा कोणाला देणार? जमीन खरडून दिला त्याचा हिशोब काढला. ते सगळं काढल्यानंतर यामध्ये आकडे जोडतच नाही, आकड्यांचा खेळ आहे असं आमचं स्पष्ट आहे. 100 लाख हेक्टर पर्यंत नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज होता. विविध बातम्या आणि बाकी वार्तांकन पाहिले आपण गेल्या काही काळामध्ये. ही जी आकडेवारी आहे त्यानुसार आंतरपीक असेल किंवा संत्रा बागांचं काही नुकसान, झाडं उन्मळून पडले, काही ठिकाणी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. ही आकडेवारी जी मीडियामध्ये आली, लाईव्ह टीव्हीमध्ये दाखवली, ती आकडेवारी, आजची आकडेवारी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली, काही समतोल वाटतोय का? नाही, जी आता आकडेवारी 30,000 हेक्टरचा अंदाज 38,000, हे काही पूर्णतःही मला ते वाटत नाही. अजून काही पंचनामे वगैरे होणे बाकी असेल. पण हा आकडा मागच्या वेळेस आम्ही म्हणालो होतो की या 10-15 दिवसाच्या पूर्वीच्या पावसाच्या पूर्वी तो आकडा 40,000 हेक्टरचा 50,000 हेक्टरपर्यंत गेलेला होता. आता 38,000 हेक्टर आलं कुठून? तर कदाचित काही पंचनामे शिल्लक असावे असं मला वाटतं. नाहीतर सरकारने काही निकष लावून त्याला वगळलं असावं, त्यापेक्षा दुसरं काही असू शकत नाही. भाऊ, आता इथून पुढे काँग्रेस पक्षाची विरोधक म्हणून तुमची काय भूमिका असेल? तुमचं आता म्हणणं आहे की नाही, आम्ही आता जिल्हा स्तरावर शेतकऱ्यांच्या या अपुरी मदतीमुळे काही होणार नाही. जिल्हा स्तरावर मोर्चे काढू आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढू. आम्ही प्रत्येक